मार्गशीर्ष महिना हा हिंदू संस्कृतीत अत्यंत पवित्र मानला जातो. या महिन्यात गुरुवारच्या दिवशी विशेषतः लक्ष्मीची पूजा केली जाते. असं मानलं जातं की या दिवशी केलेल्या पूजेमुळे आई लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात संपत्ती, समृद्धी आणि शांती नांदते. आजची कथा एका छोट्या गावातील गौरी नावाच्या स्त्रीची आहे, जिला मार्गशीर्ष गुरुवारची महती कळाल्यावर तिचं आयुष्य कसं बदललं याबद्दल सांगते. गौरी हे एका लहानशा गावात राहणारी गरीब पण मनाने खूप साधी आणि कष्टाळू मुलगी होती. तिच्या घरची परिस्थिती फारशी चांगली नव्हती. वडील शेतीवर अवलंबून होते, पण पिकं फारशी चांगली येत नव्हती. तिच्या आईने कशीबशी गाठीचा साठा करून घर चालवायचा प्रयत्न केला. गौरीचं शिक्षण पूर्ण झालं नव्हतं, कारण पैशांची चणचण होती, पण तरीही ती कधीच परिस्थितीवर नाराज नसायची. तिला विश्वास होता की तिच्या आयुष्यात एक दिवस चांगले दिवस येतील. एकदा मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी गौरी गावच्या देवीच्या मंदिरात गेली होती. तेव्हा तिथं तिला एक अनोळखी स्त्री भेटली. ती स्त्री गौरीला खूप शांत आणि तेजस्वी वाटली. तिने गौरीशी गप्पा मारल्या आणि विचारलं, मुली, काय इतकी चिंता करत आहेस? गौरी म्हणाली, आई, आमचं घर फार गरिबीचं आहे. कुठलाच काम धड होत नाही आणि वडिलांनाही खूप कष्ट आहेत. कधी कधी वाटतं की देवाला मी काही प्रिय नाही. त्या स्त्रीने हसून उत्तर दिलं, असं बोलू नकोस बाळ. देव प्रत्येकावर प्रेम करतो, पण कधी कधी आपल्याला आपल्या श्रद्धा आणि प्रयत्न वाढवायला भाग पाडतो. तू मार्गशीर्ष गुरुवारी लक्ष्मीची पूजा केलीस तर तुझं नशीब बदलेल. गौरीने तिचं बोलणं गांभीर्याने घेतलं आणि विचारलं, आई, मला पूजा कशी करायची ते सांगाल का? त्या स्त्रीने गौरीला लक्ष्मी पूजेची विधी सांगितले. ती म्हणाली, मार्गशीर्ष महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी सूर्योदयापूर्वी उठ, घर स्वच्छ कर आणि पूजेसाठी तुळशीच्या पानांचा उपयोग कर. देवळात किंवा घरातील लक्ष्मीच्या मूर्तीसमोर तेलाचा दिवा लाव आणि तिला गव्हाचा हलवा आणि फळांचं नैवेद्य अर्पण कर. श्री महालक्ष्मी नमः हा मंत्र म्हणत प्रार्थना कर. गौरीने त्या स्त्रीचं ऐकलं आणि तिने मनोभावे लक्ष्मी पूजेचा संकल्प केला. पहिल्या गुरुवारी गौरी लवकर उठली, सगळं घर स्वच्छ केलं आणि हळदी कुंकवाने अंगण सजवलं. तिने आईच्या मदतीने गव्हाचा हलवा तयार केला आणि लक्ष्मीची पूजा केली. ती म्हणाली, आई लक्ष्मी, माझ्या घरात आनंद, शांती आणि भरभराट नांदू दे. पूजेच्या दिवशीच काहीतरी अद्भुत घडलं. तिच्या वडिलांच्या शेतात अचानक एक व्यापारी आला आणि त्याने त्या वर्षीच्या पिकाला चांगला भाव देण्याचं वचन दिलं. हे पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले. गौरीने दर गुरुवारी न चुकता पूजा केली. दुसऱ्या गुरुवारी तिच्या वडिलांना गावात नवी एक नोकरी मिळाली. तिसऱ्या गुरुवारी गावातल्या एका वयोवृद्ध व्यक्तीने तिला शिक्षणासाठी मदत देऊ केली. चौथ्या गुरुवारी तिच्या आईचं आजारपण कमी झालं. गौरीला लक्ष्मी पूजेच्या महतीचं खूप चांगलं आकलन झालं. तिच्या संकल्पामुळे तिचं घर सावरण्यास सुरुवात झाली. तिला कळलं की श्रद्धा आणि समर्पण यामध्ये किती मोठी ताकद असते. गौरीचं आयुष्य हळूहळू सुधारलं. तिच्या घरात सुख समृद्धी नांदू लागली. ती फक्त स्वतःसाठी नाही, तर इतरांसाठीही मदतीचा हात पुढे करायची. गावातल्या स्त्रियांसाठी तिने मार्गशीर्ष गुरुवारच्या पूजेचं महत्त्व सांगायला सुरुवात केली. गौरीच्या कथेतून हे शिकायला मिळतं की श्रद्धा, सातत्य आणि सकारात्मकता यामुळे माणूस कुठल्याही परिस्थितीवर मात करू शकतो. लक्ष्मीची पूजा ही फक्त धनासाठी नाही, तर जीवनात शांती, आनंद आणि समाधान मिळवण्यासाठी आहे. गौरीचा प्रवास आपल्याला शिकवतो की मार्गशीर्ष गुरुवार केवळ एक धार्मिक परंपरा नाही, तर श्रद्धेचा आणि मेहनतीचा उत्सव आहे. जिथं मनोभावे प्रार्थना आहे, तिथं लक्ष्मीच आशीर्वाद मिळतोच. ही कथा प्रत्येकाच्या मनात लक्ष्मी पूजेचं महत्त्व आणि श्रद्धेचं सामर्थ्य ठळकपणे उमटवते.